कुस्त्यांचे सामने देखील होत असतात. संतोष शेलार यांना विनंती करतोय, राष्ट्रीय कबड्डीपटू आणि एक उत्कृष्ट ऑलराऊंडर जय गोलेश्वर गुंदवली या संघाचे कालीराम म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. कालीराम म्हात्रे आपण पुढे यायचंय. कबड्डी खेळामध्ये खूप जबरदस्त नैपुण्य याने मिळवलेलं आहे. गुंदवली गावाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि निश्चितच एक राष्ट्रीय कबड्डीपटू, एक उत्कृष्ट ऑलराऊंडर जय गोलेश्वर गुंदवली मास्टर 40+ या संघामधील कालीराम म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान केला. धन्यवाद. तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळणार आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त काटेकी टक्कर, प्रेक्षकांना रफ अँड टफ ही मॅच बघायला मिळेल. ओव्हर टू यू विजय पाटील. धन्यवाद. दरम्यान आगमन झालेलं आहे प्रणय पाटील जून अंदुरकी, या देखील सहर्ष स्वागत आहे. पहिलाच बॉल लॉप करत असताना मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहेत. धनंजय गवळी यांच्या बॅटमधनं हा स्ट्रोक पाहायला मिळाला 2 धावांसाठी. वेलकम प्रणय, तुझं देखील सहर्ष स्वागत आहे. आमचे बंधू भगवा करंडक 2024 मध्ये पुण्याच्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. मॅच आहे 2 टीम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच या स्पर्धेतून रजा घेताना दशरथ पाटील गुरुजी आपण इथे आलात, आमचा आनंद आपण द्विगुणित केला, त्याबद्दल तुमचं मी शतशः आभार व्यक्त करतोय. आई गावदेवी माता मास्टर 40+ संघाच्या वतीने खूप खूप धन्यवाद साहेब. बहुमोलाचं योगदान या स्पर्धेसाठी त्यांचं देखील लाभलं. पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय. मॅच कडे वळूया मित्रांनो. रिचा स्मृती पायगाव त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी दिवे संघ. सामना 1 मिनिटासाठी थांबवायचा आहे प्लीज पंच. दशरथ पाटील गुरुजी आपल्यामधून रजा घेत असताना या स्पर्धेमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा साहेब. आपल्यामधून रजा घेत असताना दशरथ पाटील गुरुजी खूप खूप आभार मान्यवरांचे. चला लगेच आपण मॅच कडे वळूया. धनंजय आणि संतोष अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये रिचा स्मृती पायगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी दिवे संघ. गावदेवी दिवे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय टॉस जिंकल्यानंतर घेतला आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित आहेत मिड विकेटला. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धाव फलकावरती धावा 5, कुठल्या गडी बाद झालेला नाहीये. 2 फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. यष्टांमध्ये चांगली धावगती राखत असताना, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना क्षेत्ररक्षक चेंडू हवेमध्ये आहे, खेळाडू उपस्थित नाहीयेत कुठल्या प्रकारे. चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून 4 धावांसाठी चौकार.
बॉलवरती चांगली बॅटिंग करत असताना जबरदस्त फटका पाहायला मिळाला संतोष यांच्या बॅटमधनं चौकार. अजून एक यावेळेला आता बॅकफुट पंच, जबरदस्त स्ट्रोक, स्क्वेअर ऑफ द विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी 4-4. स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी जे स्वर्गीय
इंद्रपाल पाटील यांच्या स्मरणार्थ सुरेश पाटील आमण्याचे उद्योगपती आहेत, त्यांच्या माध्यमातून शीतपेय या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे भगवा करंडक 2024 मध्ये. दरम्यान तसेच प्रियंका महेंद्र पाटील उपसरपंच आमणे त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तिसरे षटक प्रगतीपथावरती गोलंदाज नरेश, मागचा मॅचचा हिरो, या मॅच मध्ये काय करामत करेल. याला पुन्हा एकदा लेग कटर, वारंवार स्लोवर चेंडू, लेग कटर असतील, ऑफ कटर, क्विकर चेंडूची हाताळणी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज नरेश. चांगली गोलंदाजी. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता धनंजय गवळी यांचा, परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारे संपर्क नाहीये. पहिलाच बॉल डॉट. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहत आहात रिचा स्मृती पायगाव त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी दिवे अशी ही लढत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र चालला लॉंग स्टॉप सीमेकडे, चेंडू थांबणार नाहीये, आउटफील्ड फास्ट, चेंडू देखील बाउंड्री लाईनच्या दिशेने सरकत असताना 4 धावेसाठी चौकार. धावफलकावरती 22 धावा आहेत. पूर्णपणे बीट करण्यामध्ये यश मिळवलं होतं फलंदाजाला, परंतु यष्टी रक्षक देखील बीट झाले. त्यानंतर चौकार पाहायला मिळाला. यावेळेला ऑफ कटर चेंडू, वारंवार वॉटर बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त मारा मैदानाच्या आतमध्ये नरेशांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वारंवार व्हेरिएशन, व्हेरायटी गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नरेश. मागच्या बॉलवरती विचार करता ऑफ कटर चेंडू हाताळला होता. चेंडू पडल्यानंतर उजव्या इष्टांच्या थोडासा आतमध्ये येणारा चेंडू समजू शकले नाहीये फलंदाज. बॅटची आतली कडा नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र बॅकफूटवर जाऊन बॅकफूट पंच, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, परंतु त्यांना भेरकावून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नेक्स्ट मॅच बादशाह 11 पिंपळगर आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी पुंडास. ही इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण दोन्ही टीम्स कर्णधार आपण यायचं आहे. बादशाह 11 पिंपळगर त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी पुंडास. त्यांच्या विद्यमान आयोजनाने ही स्पर्धा आपण पाहत आहात भगवा करंडक 2024 आणि ती टीम आपल्याला नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय 27 धावा. पुन्हा एकदा बॅकफूटवर जाऊन यावेळी खेळाडू उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण डीप पॉइंटला. एक्झॅक्टली काय घडले मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धाव्याने धाव फलक 29 धावा धाव फलकावरती आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत करत आहेत रिचा स्मृती पायगावचे दोन्ही बॅटर धनंजय आणि संतोष यांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. भागीदारी खूप चांगली होत असताना पुन्हा एकदा
स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण होतील का? आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना तो मात्र पहिला गडी बाद. पहिला हादरा बसत असताना रिचा स्मृती पायगाव संघाला धनंजय हे होत आहेत बाद. हॅलो, 4 धावा घ्यायच्या का आणि बॅट्समन नॉट आउट. 4 धावा इथं मात्र पूर्ण केल्या गेल्या. 4 धावेने धाव फलक 33 वर येऊन पोहोचलाय. बघा, रनआउट करताना बेल्स तुम्हाला खाली पाडावे लागेल, तेव्हाच तो गृहीत धरला जाईल. इथे बेल्स ऑफ केली नव्हती. चांगला निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आपण फलंदाजाला जर बाद करण्याचा, धावचित बाद करण्याचा प्रयत्न करत असाल तर बेल्स खाली पडणं खूप गरजेचं आहे. परंतु यष्टीरक्षकाने त्या बेल्स आपल्या हातामध्ये घेतल्या आणि त्या अनुषंगाने इथून मात्र 4 धावा पूर्ण करत असताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. धनंजय त्यात नंतर संतोष. धावफलक 3 षटक संपुष्टात आल्यानंतर 33 धावा धावफलकावरती आहेत. बरोबर 11ची सरासरी प्रति षटकामागे इथून मात्र गाठत असताना हे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. चौथं आणि अंतिम षटक पहिल्या इनिंग मधील अरविंद राऊंड द विकेटने यावेळा एक्स्ट्रा पेस टाकण्याच्या नादामध्ये वाईट चेंडू, उजव्या इष्टांच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. पंच आमचे दंडित करतायत. दोन्ही पंच निष्णात पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने विचार केला तर फिरोज खान आमचे पंच आहेत, त्यात नंतर बाळा माने या मॅचसाठी दोन्ही पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला खूप चांगला बॉल, डॉट बॉल अँगल क्रिएट करत असताना लेफ्ट हँडर गोलंदाज ज्याच्या वेळी गोलंदाज करत असतो थोडासा स्विंग आपल्याला नक्कीच उजव्या बॅटरला होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगलं गोलंदाजी यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. डीप मध्ये खेळाडू पॉइंटला आहेत. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण होईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना फक्त मिळते 2 धावा. 2 धावेने धाव फलक पुढे सरकत असताना 36 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत कुठलाही बॅटर बाद झालेला नाहीये. रिचा स्मृती पायगाव संघाचा चांगली बॅटिंग करत असताना हे दोन्ही सलामवीर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली भागीदारी इथून सादर करत आहेत आपल्या टीमसाठी. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल चांगली गोलंदाजी करत असताना अरविंद स्लॉक ओव्हरमध्ये, स्लॉक ओव्हरचा विचार केला तर हाणामारीचं षटक असतं आणि हाणामारीच्या षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे बॅटर संतोष. याला कुठल्या प्रकारचा मोठा फटका इथून मात्र आपल्याला बॅटमधून येत नाहीये संतोष यांच्या. यावेळेला लो फुलटॉस बॉल टर्न केलाय ऑन साईडच्या दिशेने. खेळाडू उपस्थित आहेत. दुसरी धाव तो पूर्ण केली गेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. 38 धावा धाव फलकावरती. चांगलं टार्गेट सेट करत आहेत दोन्ही बॅटर. रिचा स्मृती पायगाव संघाच्या माध्यमातून 40+ धावसंख्या जर या सामन्यामध्ये उभारली तर नक्कीच खतरे की घंटी गावदेवी दिवे संघाकडे असू शकते. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण, वॉटर फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंगचा नजारा आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये वाईड ऑफ लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण.
2 धावा पूर्ण, 40 धावा धावफलकावरती. काही चेंडू शेष. फर्स्ट इनिंग मधील रिचा स्फूर्ती पायगाव संघ बॅटिंग करत असताना 40 धावा धावफलकावरती. चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप दोन्ही बॅटर मध्ये. पुन्हा एकदा अरविंद. या खोलवर टप्प्याचा बॉल जरूर होता. लो फुलटॉस बॉल ऑन साईडच्या दिशेने डीप मध्ये आहेत. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 42 धावा धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना रिचा स्फूर्ती पायगाव संघ. आणि इथून मात्र टार्गेट दिलेलं आहे ते 42 धाव्यांचं. गावदेवी दिवे 42 धावा झालेल्या आहेत. 43 धावांचं टार्गेट इथून मात्र सेट केलेला आहे गावदेवी दिवे संघासमोर. तर चला लगेच आपण नाणेफेकी करणार आहोत. बादशाह 11 पिंपलघर आणि त्यांच्या विरोधामध्ये गावदेवी पुंडास. दोन्ही कर्णधार, दोन्ही टीम्स कर्णधार आपण लगेच विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्यात नंतर बंडू पाटील साहेब देखील आहेत, त्यांना देखील मी इन्व्हाइट करतोय. आपण देखील आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. त्या टॉस बॉक्स आम्हाला उपलब्ध झालेला आहे श्री कैलास शेलार, त्यात नंतर श्री सरस शेलार यांच्या माध्यमातून मी दोन्ही टीम्स कर्णधार जय गवळेश्वर गुंदवली, त्यात नंतर जय ब्राह्मणदेव भाटाळे अशी मॅच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल. सुरेश पाटील साहेब आमणेगावचे उद्योगपती, दोन्ही टीम्स कर्णधार. जय गवळेश्वर गुंदवलीचे कर्णधार आलेले आहेत. त्यात नंतर जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा कर्णधार मी इन्व्हाइट करतोय. आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. भगवा करंडक 2024 या पुंडास नगरीमध्ये हे आयोजित केलेले सामने आपण अनुभवत आहात.
जय ब्राह्मणदेव भाटाळ संघाचे कर्णधार देखील आलेले आहेत. तर चला लगेच आपण टॉस घेणार आहोत. आमच्या मान्यवरांच्या हातामध्ये नाणं आम्ही दिलेलं आहे. सुरेश पाटील साहेब आमणेगावचे उद्योगपती, त्यांच्या माध्यमातून हा टॉस कॉल कोण देणार आहे? जय गवळेश्वर गुंदवलीचे कर्णधार. छापा असा कॉल होता, परंतु इथं टॉस जिंकलेला आहे जय ब्राह्मणदेव भाटाळ संघाने. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतोय, आपण आमच्या VIP डायसवरती स्थानापन्न व्हायचं आहे. दोन टीम्सला तुम्हाला शुभेच्छा देत असताना जय ब्राह्मणदेव भाटाळे, आपण नाणेफेकी जिंकलेली आहे. निर्णय काय असेल या मॅचमध्ये? क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. काय गेम प्लॅनिंग या मॅचसाठी? प्लॅनिंग म्हणजे आता आम्ही कसं माहीत आहे का, आमचे आता खेळाडू आले नाहीत, त्याच्यामुळे आम्ही फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. आणि आम्ही समोरच्या संघाला 40च्या आताच एक थांबवण्याचा प्रयत्न करणार आहेत. नक्कीच. तर आपण जाऊया. जय गवळेश्वर गुंदवली संघाचे कर्णधार आहेत. आपण नाणेफेकी जिंकली असती, काय निर्णय असता? फलंदाजीच घेतली असती, मनासारखं झालं, कारण आम्हाला ते फलंदाजीच करायची होती. आयोजन कसं वाटलंय आपल्याला? पूर्ण जर विचार केला, पूर्ण भगवमय वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. भगवे फ्लॅग्स आपल्याला पूर्ण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कसं वाटतं आयोजन? आतला असं आहे, नॅचरल वातावरण आहे इथे, एकदम थंडगार हवा आणि हिरवेगार झाडं पण आहेत, म्हणून अतिशय एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे. तर धन्यवाद. दोन्ही टीम्सला देऊया आपण विजयाच्या शुभेच्छा. जय ब्राह्मणदेव वाटाळ संघाने प्रथम नाणेफेकी जिंकली. क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये, तिथे उपस्थित आहेत आमचे जयवंत पाटील सर. धन्यवाद विजय पाटील. धावसंख्या धावपलकावर 2. पहिलं पॉवर प्लेचे षटक संतोष पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर समोर जाईल डावखुरा बॅटर अजित. चेंडू मात्र पाहतोय शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. यष्टीरक्षक झेपावला होता चेंडूवर, कुठल्या प्रकारची धाव नाही. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 2. सलामीवीर खेळपट्टी अमित आणि त्याला साथ देण्यासाठी अरविंद, अशी सलामीची जोडी. अजून एक चेंडू जातोय निर्धाव. चांगली गोलंदाजी बघायला मिळते संतोष द्वारा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्या प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही, मुभा दिली जात नाही मोठा फटका खेळण्यासाठी. जोरदार अपील केला होता. एक चोटी धाव तिथे पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो, धोका निर्माण झालेला आहे, पण दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. थोडस गचाल क्षेत्रक्षम पंचांचा लेग बाईटचा इशारा आहे. यस, लेग बाईटचा इशारा आहे. 2 धाबा. धावसंख्या धावपलकावर ऍड केले जातील. धावसंख्या भारतीय धावपलकावर 4. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर संतोष. पहिलं पॉवर प्ले ते षटक आहे. लक्ष्य 43 धावांचं. आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला 10 ते 11च्या सरासरीने धावा ह्या जोडाव्या लागतील. विजय संपादन करण्यासाठी फुलटॉस चेंडू. चेंडूला लॉंग लेग सीमारेषेकडे भिरकावून द्यायचं होतं, पण प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही. 1 धाव त्यावर पूर्ण करतो अमित. धावसंख्या भारतीय धावपलकावर 5 धावा. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर संतोष. गावदेवी केवणी दिवे वर्सेस रिचा स्मृती पायगाव, हे 2 संघांमधील हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संतोष लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू मात्र पाहतोय चांगला फटका आहे, मिडऑफच्या डोक्यावरून केलेला आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार.
गडी बाद झालेले 5 धावांवर अरविंद खेळतोय 1 चौकाराच्या सहाय्याने. अमित खेळतोय वैयक्तिक 1 धावेवर. आई गावदेवी माता मास्टर 40+ पुंडास आयोजित भगवा करंडक 2024 ला आजपासून प्रारंभ झालेला आहे. स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी केवणी देवी संघाने जरीमरी माता आलिमगर या संघाला परास्त केलेले आहे. चेझिंग कंपल्सरीच्या बलावर तो सामना जिंकला होता. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रिचा स्मृती पायगाव आणि जय गौलेश्वर गुंदवली. निश्चितच यानंतर आपल्याला ऍक्शन मध्ये बघायला मिळेल बाटाळे जय ब्राह्मणदेव या संघाशी लढत देताना. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर अमोल. चेंडू मात्र चांगला फटका पाठवलाय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. अमितच्या बॅट मधून दणदणी चौकार आलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर अमोल. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी टाकली होती पण समाचार घेता आले नाही. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्वेर चेंडू होता. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल धावफलकावर. धावसंख्या वाढते 14. अमोल पुन्हा एकदा तयार. चेंडू मात्र खाली राहिला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामध्ये असफल. फलंदाज होते धावचित बाद. न्यू बॅटर परीक्षित क्रमांक 3 वर खेळण्यासाठी व्यासपीठावर आपण पाहतोय सुरेश पाटील साहेबांना उद्योजपती तसेच बंडू पाटील साहेबांना पाहतोय. खास या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ते उपस्थित झालेत. विशेष म्हणजे पुंडास नगरीमध्ये प्रथमच 40+ क्रिकेटचा हा महासंग्राम आपण पाहतोय. तब्बल मला वाटते 40 ते 45 वर्षानंतर प्रथमच या गावामध्ये 40+ क्रिकेटची स्पर्धा बघायला मिळते. लाजवाब शानदार आयोजन न भूतो न भविष्यती असा क्रिकेटचा अद्भुत सोहळा या पुंडास नगरीमध्ये पाहतोय. भगवा करंडक 2024 अतिशय चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. चेंडू चाललाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकारांशी आपलं खातं खोललेलं आहे. धावसंख्या निश्चितच पुढे सरकताना स्कोर बोर्ड वर 18 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. पुन्हा एकदा पुल केलेला आहे चेंडूला. कंट्रोल पुलचा फटका. प्रोटेक्शन आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेवर जबरदस्त फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही नाही. धावसंख्या सिंगलने 19 ह्या अंकावर जाऊन पोहोचलेले आहे. 19 धाबा 43 धावांचं लक्ष. वारंवार
फिल्डिंग मध्ये बदल केला जातो, याचं कारण म्हणजे डावी उजवी जोडी खेळपट्टीवर बघायला मिळते. बक्षिसांचं वर्षाव असलेली स्पर्धा, खूप आकर्षक ट्रॉफीज या स्पर्धेसाठी पाहतो आपण. हु विल बी द चॅम्पियन. आजच्या पूल मधून एक टीम मात्र उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. पुन्हा एकदा अमोल सज्ज होतोय. जोरदार हिट करायचं होतं, पण जोरदार अपील देखील झाला होता. पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे. लेग बाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव निश्चितच जोडली जाईल धावपलकावर. धावसंख्या 20 धावा, एक गडी बाद झालेला आहे. अजून 23 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. यानंतर चांगला कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. जय गोलेश्वर गुंदवली आणि जय ब्राह्मणदेव भाटाळे या दोन संघांमधील सामना. नाणेफेक जिंकून प्रथम भाटाळे संघ कर्णधाराने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अमोल राईट आर्मवर द विकेट. चांगला फटका आहे, पॅडच्या टोर लागून जातोय चेंडू स्टेनच्या मागे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. फक्त एकच धाव परीक्षित तिथे पूर्ण करताना धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 21 या अंकावर जाऊन पोहोचलेले आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विजयासाठी अजून 22 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 11च्या सरासरीने धावा ह्या जोडाव्या लागतील विजय मिळवण्यासाठी. नऊ चेंडू 18 धावा. आज
भारत आणि इंग्लंड यांच्यामधील दुसरा कसोटी सामना देखील सुरू झालेला आहे. भारतीय संघाने 105 धावा पूर्ण केल्या होत्या, 2 गडी बाद झाले होते. यशस्वी जयस्वालने हाफ सेंचुरी ठोकलेली आहे. पहिला सामना कसोटी सामना इंग्लंडने 28 धावांनी जिंकला होता. स्ट्रेट फटका खेळलेला आहे, डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर, 6 धावांसाठी षटकार. खेळला होता, अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला आणि बॅट आणि बॉलचं परफेक्ट कॉम्बिनेशन संपर्क झाले, त्यावर मोहर लागली होती. षटकाराची स्वीट व्हॉइस आला आणि चेंडूला फेकून दिला होता. अगदी स्ट्रेट चेंडू, 6 धावांसाठी षटकार. 31 धावा धावपलकावर, 12 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. चेंडूला फ्लिक केलेला ऑन साइडला, स्क्वेअर लेग सीमारेश्वर क्षेत्ररक्षक दक्ष 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत परीक्षित याने. चांगला ताळमेळ दोघांमध्ये बघायला मिळतोय. धावसंख्या भारतीय धावपलकावर 33, 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आता सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला जातोय. गावदेवी केवनी दिवे संघाकडून विशेष करून परीक्षित खूप चांगली बॅटिंग करतोय. 18 धावांवर तो खेळतोय, 1 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश आहे. त्याला तोला मोलाची साथ देतोय बॅटर अमित, तो देखील वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय. पुढे सरसाव देऊन खेळलेला आहे, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा तडाखा, धमाका, भव्य षटकार. अखेरीस धावसंख्या धावपलकावर 39, विजयासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचे आवाज काढून टाकलेले आहे, पण इथून काहीतरी मिराकल चमत्कार करावा लागेल शेवटच्या गोलंदाजाला. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. परीक्षित खूप चांगली बॅटिंग करते. पहिल्या सामन्यामध्ये तो फ्लॉप ठरला होता. आणि मित्रांनो, तुम्हाला माहित असेलच, भारताचा मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी हिरो कप मध्ये अशाच प्रकारची इक्वेशन होती. 6 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना त्या धावा वाचवल्या होत्या. हिरो कप प्रत्येकाला आठवत असेल, 1999 ला मला तर वाटते तो सामना आपण बघितला होता. चला तर सामन्याला सुरुवात करायची आहे. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर रणधीर चमत्कार करणार का? चेंडू मात्र पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. विनिंग शॉट, विजयी चौकार, अमितच्या बॅट मधून मॅच फिनिश. सामना जिंकलेला आहे गावदेवी केवनी दिवे या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक, रिचा स्मृती पायगाव. बघा, एक विशेष सूचना आहे. सर्व खेळाडूंसाठी उत्तम आणि स्वादिष्ट जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. आई गावदेवी माता मास्टर 40+ पुन्हा संघाच्या वतीने. तर आयोजकांचं असं म्हणणं आहे की भोजन जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. सामनावीर या सामन्यामधील
स्वर्गीय इंद्रपाल पाटील यांच्या स्मरणार्थ महेंद्र सुरेश पाटील उपसरपंच आमने यांच्याकडून आम्हाला कोल्ड्रिंक देखील आलेलं आहे सामनावीरासाठी. त्यांचं मी